श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 18 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी आहे धनत्रयोदशी। अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते। धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती। धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो। पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:57 सुरू होणार आहे। धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे। धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतं आणि तेरस 13वा दिवस दर्शवितो। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून दुधाच्या सागरातून प्रकट झाली होती। तसेच आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरींची उत्पत्ती याच दिवशी झाली होती, म्हणून या दिवसाला धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो। असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते। तसेच या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे। नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पासून ते वापरण्याची प्रथा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून 13 दिवे बनवले जातात आणि ते संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात। यामुळे यमाची कृपा प्राप्त होते आणि अकाल मृत्यूचं भय टळतं। याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पूजा केली जाते। घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते। धनत्रयोदशीला कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ओम ह्रीं श्री क्रीं श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा। तसेच आपल्याला आवर्जून कुबेर चालीसाचे पठण सुद्धा करायचे। यामुळे आपल्यावर कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री सकाळीच उंबरठ्यावर ठेवेल ही एक वस्तू, त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे। एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं। अंथरुणामध्येच आपल्याला माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू आणि भगवान कुबेर यांची स्मरण करायचं आणि आंघोळ करायचं। आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं। यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं। जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करण्याला शुभ मानलं जातं। असं म्हटलं जातं या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे त्यामध्ये 13 पटीने वाढ होते। तर जर तुम्ही या वस्तू खरेदी करणार असेल तर तुम्हाला आवर्जून अमृत काळामध्ये ह्या वस्तू खरेदी करायचे। अमृत काळ हा सकाळी 8:50 पासून सकाळी 10:33 पर्यंत असणार आहे। या दिवशी आपल्याला चौरंगावर भगवान धन्वंतरी, भगवान कुबेर, माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची, दिवे लावायचे आहेत, पूजेचा कलश, धान्य, सोन्याचे चांदीचे दागिने, पैसे आणि धने ठेवायचे आहेत। सर्वात आधी आपल्याला चौरंगावर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत। देवांनी फळे मिठाई नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। खरेदी केलेल्या नवीन वस्तू पूजेत ठेवून त्यांची पूजा करायची आणि यानंतर या वस्तू आपण वापरू शकतात। शेवटी आपल्याला धूपदीप दाखवून देवांची आरतीही करायची। अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे।
त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी गायीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। आता हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे। हा उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करायचा आहे, कारण आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। उंबरठा हा घराच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतो आणि नकारात्मक शक्तींना घरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो। उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी येते। उंबरठ्याला लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते। त्याची पूजा केल्याने लक्ष्मी देवीची कृपा राहते आणि घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते। आणि धनतेरसचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे। जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं, तर प्रत्येक घरातील स्त्रीने आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे, कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात श्री हरी विष्णूने स्वतः असं म्हटलेलं आहे की दिवसभरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळीच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करायचा आहे। आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं किंवा गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची। दिवाळी म्हणून मातीच्या पंती ह्या प्रत्येकाच्या घरोघरी असणारच आहेत। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशी लहर असते, त्यामुळे आपल्याला काय करायचं, मातीच्या पंतीमध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची। तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं। पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची। आता एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता जेव्हा तुम्ही बाहेरनं आतमध्ये येतात तर जी तुमची उजवी बाजू असेल तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा। असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। त्यानंतर आवर्जून आपल्याला प्रत्येकाला आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे। हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे। एक प्लेटमध्ये कुंकू घ्या, त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला गंध तयार करून घ्यायचं आणि उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला स्वास्तिक काढायचं। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, तसेच स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन सुद्धा म्हटलं जातं आणि उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं। आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण उंबरठ्यावर काढतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। त्याचबरोबर आपल्याला ग्रह दोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मीची जी पावलं आहेत ती सुद्धा काढायची, ती सुद्धा आपल्याला कुंकवानेच काढायची आहेत। जेव्हा अशी ही लक्ष्मीची पावलं आपण आपल्या उंबरठ्यावर काढत असतो तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पावलं ही नेहमी आपल्याला बाहेर न बसायचं आहे आणि आपल्या घरामध्ये पावलं माता लक्ष्मीची येत आहेत अशा रीतीने काढायचे, जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचे। आता जी आपण उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं काढले आहेत, स्वास्तिक काढले, त्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे। त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा जे आपण स्वास्तिक काढले त्यावर सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा हे अर्पण करून घ्यायचे। त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांचं तोरण लावायचं, की अगदी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावू शकता। असं हे आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे जो पण व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते। तसेच आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिले, ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे। या सर्व करून सेवा झाल्यानंतर आपल्याला मुख्य उपाय जो आहे तो करायचा आहे। शिव महापुराणातील सर्वात प्रभावी उपाय जो आहे तो हा मानला जातो। याकरता आपल्याला एक लाल रंगाचा छोटा कपडा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला चमचाभर खडे मीठ टाकायचं आहे। मिठावर आपल्याला 2 अखंड लवंगा ठेवायच्यात, 1 दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे, त्याचबरोबर थोडेसे धने सुद्धा ठेवायच्यात आणि त्या या लाल रंगाच्या कपड्याची आपल्याला एक पोटली तयार करून घ्यायची आहे। आता अशी ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लटकवायची। खिळा असेल किंवा ठेवायला जागे असेल तर तिथे ठेवून द्यायची आहे।
आता या पोटलीमध्ये जे आपण मीठ ठेवले त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही. तसेच जे धने ठेवलेत त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. आता हा जो पोटलीचा उपाय आहे हा तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. त्याचबरोबर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी एक दिवा अजून संध्याकाळी यमाची कृपा प्राप्त होण्याकरता, अकाल मृत्यूचं भय टळण्याकरता करायचं. याकरता काय करायचं, आपल्याला कणिक मळायचं आणि त्यापासून एक दिवा तयार करायचा. तर या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकायच्यात. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं. आता एक प्लेट घ्या, प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आणि हा दिवा घेऊन जायचा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर. बाहेर गेल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. आता दिवा ठेवल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेलाच तोंड करून ओम यम देवाय नमः, ओम यम देवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता हा चौमुखी दिवा जो आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलाय त्यामध्ये तुम्हाला तेल एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील. धनत्रयोदशीच्या दिवशी असा यमाच्या नावाने दीपदान हा केलं जातं. ज्या घरामध्ये हे दीपदान केलं जातं त्या घरावर यमाची कृपा राहते. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीचं अकाल मृत्यूने मरण हे होत नाही. म्हणूनच प्रत्येकाने असं हे दीपदान आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी हे दिवा जो आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य किंवा हा जो दिवा आहे ते खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.